रहस्य कथा। नमस्कार मित्रांनो, रहस्यकथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आदिम काळापासून मनोरंजनासाठी मानव सभ्यतेत अनेक खेळ विकसित झाले आहेत. त्यापैकी अनेक खेळ आपण आपल्या लहानपणापासून खेळत आलो आहोत. पण ह्या जगात असेही काही पारलौकिक खेळ आहेत जे खेळणारा व्यक्ती ते स्वतःच्या मर्जीने सुरू करू शकतो. पण अनेकदा हे खेळ इतके भयानक होत जातात की त्याचा शेवट करणे आपल्या हातात नसतं, तर त्या पारलौकिक शक्तीच्या हातात असतं. अशाच पारलौकिक खेळापैकी एक खेळ म्हणजे ओइजा बोर्ड हा आहे. आपण आज ओइजा बोर्डमुळे घडलेल्या अशाच एका घटनेबद्दल जाणून घेणार आहोत. आजची स्टोरी दिल्लीच्या 3 मित्रांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेबद्दल आहे, ज्यांची नावे प्रतीक, रोशन आणि महेश ही आहेत. हे तीनही मित्र लहानपणापासून एकत्र होते. त्यांना पारलौकिक घटनेबद्दल जाणून घेण्याची खूप जिज्ञासा होती. एकदा प्रतीकला नेटवरती ओइजा बोर्डबद्दल माहिती पडलं. त्याला हे खूप रोमांचक वाटलं आणि त्याने याबद्दल आपल्या दोन्ही मित्रांना सांगितलं. ओइजा बोर्डबद्दल बेसिक माहिती सर्वांना होती, पण कुणास ठाऊक प्रतीकच्या बोलण्यामुळे त्या दोघांच्याही मनात त्या खेळाबद्दल आणखीन जिज्ञासा निर्माण झाली. यामुळे सर्वांनी हा खेळ खेळण्याचं ठरवलं. प्रतीक हा श्रीमंत घराचा तरुण होता. दिल्लीतील एका सेक्टरमध्ये त्याचा बंगला होता, ज्यात तो आपल्या आईवडिलांसोबत राहायचा. काही दिवसांनी प्रतीकचे आई वडील हे आपल्या गावच्या प्रॉपर्टीबद्दलच्या कामानिमित्ताने गावी गेले होते. घरात नोकर चाकर होते, जे घरचे काम करून संध्याकाळी निघून जायचे. यामुळे यापेक्षा दुसरी बेस्ट संधी त्याच्याकडे नव्हती. प्रतीकने ओइजा बोर्ड विकत आणला आणि आपल्या बंगल्याच्या टेरेसवरती लपवून ठेवला. आणि ठरलेल्याप्रमाणे त्याने त्या रात्री महेश आणि रोशन यांना हा खेळ खेळण्यासाठी आमंत्रित केले. त्या संध्याकाळी घरातील जेवण आणि भांडी आवरून कामवाली व इतर नोकर आपापले घरी गेले आणि रात्री 11च्या दरम्यान प्रतीकचे मित्र महेश आणि रोशन तिथे आले. ते सर्वजण त्या खेळाबद्दल एक्सायटेड होते. त्यांनी माहोल बनवायला कॅन्डल्स देखील आणले होते. ठरल्याप्रमाणे वरच्या बेडरूममध्ये म्हणजे हा खेळ खेळण्याच्या जागी ते कॅन्डल्स लावले गेले आणि घरातील सर्व लाईट्स ऑफ केल्या गेल्या. बंगल्यातील सर्व लाईट्स ऑफ झाल्याच्या नंतर अंधारात कॅन्डल्सच्या प्रकाशात एक वेगळीच अनुभूती त्यांना होऊ लागली, जी त्यांना अपेक्षित होतं. त्यांनी ओइजा बोर्ड ठरलेल्या जागी ठेवला. त्या बोर्डावरील अक्षर नीट दिसतील अशा ठिकाणी त्याने कॅन्डल्स पेटवले होते. घड्यात 12चा ठोका वाजला. घरातील अंधार व लावलेल्या कॅन्डल्सचा मंद मंद प्रकाशाचा माहोल आणि ओइजा बोर्डसोबत केला जाणारा प्रयोग व ओइजा बोर्डबद्दल ऐकलेल्या गोष्टीमुळे सोबतच रात्रीच्या 12च्या प्रहराच्या रोमांचकारी शांततेमुळे तिघांच्या अंगावर काटे उभे राहिले. प्रतीकने खेळायच्या आधी रोशन आणि महेश यांना स्पष्ट ताकीद दिली की काहीही झालं तरी कोणीही हा खेळ मरेत सोडणार नाही, कारण तसं केलं तर आलेला आत्मा हा त्या व्यक्तीसोबत काहीही वाईट करू शकतो. हे ऐकल्याच्या नंतर मनात थोडी भीती निर्माण झाल्यामुळे महेशने प्रतीकला विचारले, प्रतीक, सच में हमें इससे खेलना चाहिए? अगर कुछ गलत हो गया तो? महेशचा प्रश्न ऐकून स्वतःच्याही मनात सेम शंका असतानाही प्रतीकने, अरे नहीं यार, क्यों फालतू टेंशन ले रहा है, कुछ नहीं होगा, ये बस ऐसे ही लोगों ने हवा बना के रखा है, पर खेलने में मज़ा ज़रूर आएगा, अब ज़्यादा ओव्हर थिंकिंग मत कर. प्रतीकने त्याची समजूत घातली आणि तिघेही ओइजा बोर्डवरती खेळ खेळायला तयार झाले. कोणाच्या मृत आत्म्याला बोलवायचा असा प्रश्न उपस्थित राहताच त्याने त्यांच्या शाळेतल्या एका मित्राच्या आत्म्याला, याचं नाव डेव्हिड सिक्वेरा होतं, त्याला बोलवायचं ठरवलं. याची मृत्यू सिनियर KGमध्ये असताना वडिलांच्या बाईकवर पाठी बसून शाळेत येताना एका रोड अपघातात झाली होती. हा अपघात इतका भयानक होता की डेव्हिडचा जागीच मृत्यू झाला होता. तिघेही बोर्डाच्या 3ही बाजूला बसले आणि बोर्डावर ठेवलेल्या कॉईनवरती बोट ठेवून त्याने मृत आत्म्याचं 3 वेळा नाव घेतलं. डेव्हिड सिक्वेरा, क्या तुम हमें सुन सकते हो? अगर सुन सकते हो तो कॉइन को यस की तरफ ले जाकर हमें सिग्नल दो. डेव्हिड सिक्वेरा, क्या तुम हमें सुन सकते हो? अगर सुन सकते हो तो कॉइन को यस की तरफ ले जाकर हमें सिग्नल दो. डेव्हिड सिक्वेरा, क्या तुम हमें सुन सकते हो? अगर सुन सकते हो तो कॉइन को यस की तरफ ले जाकर हमें सिग्नल दो. असं त्याने 3 वेळा विचारलं. तिसऱ्यांदा विचारताच बंद असलेली खिडकी अचानक उघडली व खिडकीतून त्या रूममध्ये एक थंड हवेची झुळूक आल्याची त्यांना जाणवली आणि तिघांनी बोट ठेवलेला कॉईन व्हायब्रेट होऊन आपणच यसकडे सरकत गेला. हे पाहून तिघेही शॉक झाले आणि डोळे मोठे करून एकमेकांना पाहू लागले. आता पुढचा प्रश्न विचारायचं बाकी होतं, जे रोशनने विचारलं. डेव्हिड, यह तुम ही हो
तो बोर्ड पर तुम्हारे नाम के सारे अक्षर की तरफ कॉइन को ले जाकर हमें सिग्नल दो. असं म्हणताच तिघांनी बोट ठेवलेला कॉइन सरकून DAVID या शब्दाकडे एक एक करून सरकत गेला. हे पाहताच तिघांच्या अंगावरती काटा उभा राहिला. डेविड, अगर यह तुम ही हो तो तुम बताओ, तुम्हारी डेथ कौन से साल में हुई थी? असं प्रत्येकने विचारलं असता काही सेकंदामध्ये कॉइन व्हायब्रेट होऊन एक एक करत 1998 या नंबरवरती गेला. हे पाहून तिघांनाही खात्री पटली की हा डेव्हिडच आहे, कारण डेव्हिडची मृत्यू सन 1998 साली बाईक ॲक्सिडेंटमध्ये झाली होती. तुम ही डेविड हो यह कैसे मान ले? अगर तुम सही में डेविड हो तो हमारे सामने आ जाओ. असं प्रतीकने त्याला म्हणताच घाबरलेला महेशने त्याला अडवत, प्रतीक चुप रहो यार, ऐसे मत करो, मुझे सच में डर लग रहा है, अब बस हुआ, इसे यही स्टॉप करते हैं. असं बोलून तो उठणारच होता. इतक्यात प्रतीकने त्याला थांबवलं. उठ मत बेवकूफ, बीच में ही गेम छोड़ना सेफ नहीं है, असं प्रतीक त्याला म्हणाला. डेविड, तुम मुझे सुन रहे हो? असं प्रतीकने पुन्हा त्याला विचारलं. तेव्हा त्याला कोणताच रिप्लाय आला नाही. डेविड, क्या तुम अब भी यहाँ मौजूद हो और तुम मुझे सुन सकते हो? असं प्रतीकने त्याला पुन्हा विचारलं. विचारल्यावरती पुन्हा कॉइन व्हायब्रेट झाला आणि यशकडे वळाला. ती आत्मा तितकेच होती. प्रतीकने त्याला पुन्हा विचारलं, डेविड, अगर यह तुम ही हो तो तुम हमारे सामने आ जाओ. असं म्हणताच घरातील खिडकी हवेनं जोरजोरात उघड बंद होऊ लागली व बाहेरून वादळी वारा खिडकीतून घरात घुसला आणि घरातील सर्व सामान उडून इथे तिथे पडू लागले. सोबत घरात लहान मुलाच्या रडण्याचा आणि हसण्याचा आवाज येऊ लागला. या सर्व गोष्टीमुळे आधीच घाबरलेला महेशने कॉइनवरचा बोट काढलं आणि तो उठला व त्याने बेडरूमच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजाकडे जाताच दरवाजा आपोआप बंद झाला. इतक्यात तिघांना बेडरूमच्या गॅलरीमध्ये अंधारात कोणीतरी उभं असल्याचं दिसलं. ती आकृती एखाद्या लहान मुलाची वाटत होती. अंधारात उभा असल्यामुळे ती स्पष्ट दिसत नव्हती. हळूहळू ती आकृती चालत त्यांच्या दिशेने आली आणि थोड्या जवळ येताच तिघांना त्याचा चेहरा स्पष्ट दिसला. ते पाहताच भीतीने तिघांनाही स्वतःच्या अंगात रक्तसंचार वेगात झाल्याचे आणि हृदयाचे ठोके वाढल्याचे जाणवले. भीतीने ते तिघांचे डोळे आणि तोंड उघडेच राहिले, कारण समोर दुसरं तिसरं कोणीही नसून तो डेव्हिडच होता. तेच शाळेचे कपडे जे फाटले होते, तीच बॅग आणि तीच वॉटर बॉटल जो तो घेऊन यायचा, तशीच पॅन्ट आणि तेच शूज व तीच शाळेचं नाव असलेले टाय जे त्या काळी शाळेचा युनिफॉर्म होतं. त्याचा चेहरा आणि त्याचं शरीर हे पांढरं पडलं होतं. त्याचे डोळे पूर्णतः पांढरे होते. डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ते वाहणारं रक्त त्याच्या युनिफॉर्मलाही लागलं होतं व ते सुकलं होतं. हे सर्व पाहिल्यावरती महेश, प्रतीक आणि रोशन घाबरून जोरात किंचाळले व रोशन आणि महेश हेही गेम टाकून मध्ये सुटले आणि भीतीने दिवाळी लावून उभे राहिले. मृत डेव्हिडने आपला एक हात महेशच्या दिशेने पुढे केला आणि वाऱ्याच्या वेगात तो महेशच्या शरीरात शिरला. महेश अचानक खाली कोसळला आणि मान खाली घालून आपल्या गुडघ्यावर बसला. प्रत्येकाने रोशन दरवाजा खोलण्यासाठी प्रयत्न करू लागले असता घोगऱ्या आवाजात महेशने, प्रतीक, रोशन, कहाँ जा रहे हो? मेरे साथ खेलोगे नहीं? असं विचारलं. ते ऐकताच प्रतीक आणि रोशनने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. त्या दोघांनीही मागे वळून पाहिल्यावरती महेशने काही क्षणामध्ये एका झटक्यात डोकं वरती करून त्यांच्याकडे पाहिलं. ते पाहताच रोशन आणि प्रतीक दोघेही भीतीने ओरडले, कारण महेशचा चेहरा देखील पांढरा पडला होता आणि त्याचे डोळेही पांढरे पडले होते. कारण बोलणारा तो महेश नव्हता, तो डेव्हिड होता. डेव्हिडच्या आत्म्याने महेशच्या शरीरावर ताबा मिळवला होता. प्रतीक, रोशन, मेरे साथ खेलो, तुम ऐसे ही खेल अधूरा छोड़ के नहीं जा सकते, असं डेव्हिडने म्हटलं. प्लीज हमें छोड़ दो, हम यह गेम यही बंद करते हैं, प्लीज यहाँ से चले जाओ, असं प्रतीकने त्याला विनंती केली. चीटिंग करते हो तुम. तुम्हारी बारी खेलने के बाद अब मेरी बारी आ गई तो तुम खेल बंद करना चाहते हो? नहीं, अब मैं खेलूंगा, अब मेरी बारी है. तुमने मुझे बुलाया और मैं यहाँ आ गया. अब मैं जो बोलूंगा वो तुम्हें करना पड़ेगा. करोगे ना प्रतीक? हसत त्याने त्यांना विचारलं. प्लीज हमें जाने दो, हम फिर से नहीं खेलेंगे ये खेल, प्लीज हमें छोड़ दो, असं प्रत्येकाने रोशन हात जोडून त्याला बोलू लागले. नहीं, तुम्हें खेलना पड़ेगा क्योंकि तुमने गेम स्टार्ट किया है. अब इसे बंद सिर्फ मेरे वजह से कर सकते हो, असं रागाच्या स्वरात डेव्हिडने म्हटलं.
त्यानंतर डेव्हिडचं लक्ष मोबाईलवर कोणातरी कॉल लावायचा प्रयत्न करणाऱ्या रोशनकडे गेलं. रोशन कोणाला तरी मदत मागण्यासाठी कॉल करत होता. हे पाहिल्याच्या नंतर रागाने डेव्हिडने त्याचा गळा पकडला आणि गळा जोरात दाबू लागला आणि हातातील मोबाईल हिसकावून त्याने आपटून फोडला. तुझे एक बार बोला हुआ समझ में नहीं आता. मैंने कहा ना, मेरे मर्जी के बिना तुम इस खेल से बाहर नहीं निकल सकते. असं म्हणत त्याने रोशनची मान दाबत एका हाताने त्याला वर उचललं आणि जोरात दिवाळावर आपटलं. दिवाळाला इतक्या जोरात डोकं आपटल्याने जसं नारळ फुटावा तसं त्याचं डोकं आपटल्यावरती डोका फुटून रक्त आणि मेंदू बाहेर आल्याने व कपाळातून दोन्हीही डोळे बाहेर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आपल्या मित्राचा असा भयानक पद्धतीने अंत झालेला पाहताच घाबरलेल्या प्रतीकने वाचवायला मदत मागायला ओरडत दरवाजावरती धक्का मारून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला. 4-5 धक्क्यामध्ये बेडरूमचा दरवाजा उघडला आणि तो वरच्या माळ्यावरून खाली उतरून घराबाहेर जाणाऱ्या दरवाजाच्या दिशेने तो पळू लागला. रुक जा प्रतीक, मैंने कहा रुक जा, नहीं तो मैं तुझे भी मार डालूंगा. असं म्हणत पाय आपटत रागात महेशच्या शरीरावर ताबा मिळवलेला डेव्हिड त्याच्या मागून त्याच्या दिशेने पळून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. अंधारातून धडपडत घाईघाईत पायऱ्या उतरत प्रतीक दरवाजाजवळ पोचला आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा कितीही काही केला उघडत नव्हता. इतक्यात त्याच्या पाठीमागून मैंने कहा था ना, ये गेम तुमने शुरू किया था, पर अब इसे बंद करना तुम्हारे हाथ में नहीं है. हे ऐकताच प्रतीक घाबरून मागे वळला आणि त्याने पाहिलं की समोर डेव्हिड उभा होता, तेही त्याच्या असली रूपात. डेव्हिड जमिनीपासून काही वर हवेत तरंगत होता आणि तो आपला डोकं तिरकं करून एकटक त्याच्याकडे पाहत होता आणि भयानक स्माईल देत होता. इतक्यात अचानक त्याने प्रतीकच्या अंगावर उडी मारून प्रतीकला खाली पाडलं आणि तो त्याच्या छातीवर बसला व त्याची मान दाबू लागला. मान दाबल्यामुळे श्वास कोंडून काही मिनिटात प्रतीकचे हातपाय शांत झाले आणि प्रतीकचं शरीर कायमस्वरूपी निर्जीव झालं होतं. यानंतर डेव्हिडने महेशच्या शरीराचा ताबा पुन्हा घेतला आणि तो स्वतःला ओरबडू लागला. स्वतःच्या चेहऱ्यापासून ते अंगावरील सर्व भाग त्याने स्वतःच्या नखाने ओरबडायला सुरुवात केली आणि स्वतःच्या दाताने त्याने आपल्या हातावरच्या मांसाचे लसके तोडले. तो इतक्या हिंस्रपणे स्वतःला ओरबडत होता की त्याने ओरबडता ओरबडता स्वतःचा एक डोळाही कपाळाच्या खोबणीतून खेचून बाहेर काढला आणि त्यालाही ओढून आपल्या नखाने फोडून टाकलं. त्याच्या अंगातून रक्त पाण्यासारखं वाहत होतं. त्याचं अंग रक्ताने भिजलं होतं आणि जमिनीवर रक्तच रक्त पसरलं होतं. अधिक रक्त वाहिल्यामुळे महेश बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी नोकर घरात आल्याच्या नंतर त्यांना महेश अतिशय जखमी आणि बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत सापडला, तर प्रतीक आणि रोशन मृत अवस्थेत आढळले. त्यांनी घाबरून पोलिसांना व घरच्या मालकांना याची खबर दिली. यानंतर पोलिसांनी येऊन घरची तपासणी केल्याच्या नंतर त्यांना घरात काही सापडलं नाही. फक्त जिथे ही घटना घडली तिथे ओझा बोर्ड सापडला. महेशला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्याच्या अंगावर इतकं ओरबडलं होतं की त्याच्या अंगावरती नखाच्या जखमा होत्या आणि त्यामुळे त्याचं सर्व अंग सुजलं होतं. एक डोळा खोबणीतून बाहेरून फुटलेला होता, त्यातूनही रक्त वाहत होतं, जे पाहताच डॉक्टरही हादरले. यानंतर थोड्या शुद्धीवरती येताच पोलिसांनी त्याची स्टेटमेंट घेतली आणि त्याने यात जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही विश्वास बसला नाही. महेश, रोशन आणि प्रतीक यांच्यात काही कारणामुळे बासाबासी झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद इतका विकोपाला पोचला की यामुळे हाणामारीत महेश जखमी झाला आणि त्याने आपले दोन्ही मित्र मयत प्रतीक आणि रोशन यांची हत्या केली, असं रिपोर्टमध्ये पोलिसांनी लिहिलं. या घटनेनंतर 4 दिवसात महेशची हालत इतकी गंभीर झाली होती, तो सतत हॉस्पिटलच्या ज्या रूमवर त्याला ठेवलं होतं त्या रूमच्या दरवाजाकडे पाहून त्या दरवाजाच्या दिशेने बोट करत सतत एकच वाक्य वारंवार बोलायचा, वो देखो प्रतीक, रोशन और डेविड मुझे देखकर हंस रहे हैं, वो मुझे अपने पास बुला रहे हैं, मुझे बचा लो डॉक्टर, वो मुझे लेकर जाएंगे. असं बोलून तो बेडवरून उतरण्याचा प्रयत्न करायचा. त्याला थांबवण्यासाठी व त्याला शांत करण्यासाठी तिथल्या स्टाफला प्रयत्न करावं लागायचं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समजताच त्याला शांत करण्यासाठी इंजेक्शन दिलं जायचं. 4थ्या रात्रीही त्याला असंच एक झटका आला आणि जास्त हायपर झाल्यानंतर हार्ट अटॅक आल्यामुळे महेशचीही मृत्यू झाली. पारलौकिक गोष्टीबद्दल कुतूहल म्हणून त्याचा अनुभव घेणे हे त्यांना महागात पडलं होतं. काही महिन्यानंतर प्रतीकच्या घरच्यांना त्या बंगल्यात रात्रीचं त्या बेडरूममधून प्रतीक, रोशन व महेश व एका लहान मुलाचा आवाज ऐकू यायचा आणि एक रात्री प्रतीकच्या बाबांनी त्या आवाजाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करताना रूमचा दरवाजा ओपन करून बघितला असता तिथे त्यांना रोशन, महेश आणि प्रतीक व एक लहान मुलगा बसून ओझ्या बोर्डवर काहीतरी खेळताना दिसले.
त्या सर्वांच्या शरीराचा रंग पांढरा होता आणि चौघांचेही डोळे पांढरे पडले होते. हे पाहता पाहता अचानक त्या चौघांनीही प्रतीकच्या वडिलांकडे पाहिलं आणि ते चौघेही हसू लागले व काही क्षणात गायब झाले. हे पाहून घाबरून प्रतीकचे वडील आपल्या बेडरूममध्ये गेले व त्यांनी आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. या घटनेच्या काही दिवसांनी त्या घरात अनुष्ठान वगैरे केलं गेलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी काही वर्षानंतर ते घर सोडलं, पण त्या घरात जे जे लोक राहायला आले त्यांना ते चौघे लोक मध्यरात्री त्या बेडरूममध्ये खेळताना दिसायचे. यामुळे त्या घराला कायमस्वरूपी टाळा लागला. असं म्हणतात आजही त्या बंगल्याच्या खिडकीतून ते चौघे लोक बंगल्याजवळ राहणाऱ्यांना पाहत असतात. अनेकांना ते चौघेजण घरातील वरच्या माळ्याच्या बेडरूमच्या खिडकीतून मेणबत्तीच्या उजेडात काहीतरी अनुष्ठान करताना दिसले आहेत, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. ते म्हणतात ना, विषाची परीक्षा नको करायला, पण त्या तिघांनी ती केली होती. आता तुम्हीच सांगा, तुम्हाला अशी डेअरिंग करायला आवडेल? आपल्याला आमच्या आजच्या कथेचा हा भाग कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आणि आपल्याला आमची आजची कथा आवडली असल्यास आपल्या रहस्य कथा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.